एक महत्त्वाची बातमी. दिल्लीतील 5 मेट्रो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 5 मेट्रो स्थानकं बंद करण्यात आलेली आहेत. पुढील आदेशापर्यंत प्रवाशांकरता पूर्णपणे बंद असेल. या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय. दिल्लीत 5 मेट्रो स्थानकं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकीकडे जंतर मंतरवर आंदोलन होणार आहे. जंतर मंतरवरून चलो संसदेची हाक देण्यात आलेली आहे. मिळेल त्या वाहनानं मिळेल त्या परिस्थितीत अनेक तरुण जंतर मंतरवर पोहोचण्यास सुरुवात आहे. त्यातच आता कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असताना तिथं 5 मेट्रो स्थानकं बंद करण्याचा निर्णय. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्याचा हा प्रयत्न आहे. दिल्लीतल्या जंतर मंतरवर काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्याकरता लाठीचार्ज करण्याची वेळही आलेली आहे. दंगल नियंत्रण पथकही घटनास्थळी तैनात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात राजीनामा द्यावा. या प्रमुख मागणीकरता गेल्या 21 दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे. ज्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी देखील पाठिंबा दर्शवत 21 दिवस उपोषणही केलेले आहे. पण 21व्या दिवशी म्हणजेच शनिवारी वांगचुक यांना सकाळी 7:30 वाजता ताब्यात घेण्यात आलं आणि सफदरजंग इथल्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे आंदोलन अभिजित दिपके यांनी पुढं अविरत सुरू ठेवलंय. आज दिपके यांच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. आता या 3ऱ्या दिवशी चलो संसदची हाक देण्यात आलेली आहे. काहीही झालं तरी आता मागे हटणार नाही अशी आंदोलकांची भूमिका आहे. आणि याकरता जंतर मंतर परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. तर पेपर लीक होणं हा अत्यंत मोठा मुद्दा आहे असं खासदार चंद्रशेखर आझाद यांनी देखील म्हटलेलं आहे. तर अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून. मीनाक्षी, जंतर मंतरवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तगडा बंदोबस्त देखील आता ठेवण्यात आलेला आहे. कोणत्याही क्षणी आंदोलक संसद परिसरात धडकण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या दृष्टिकोनातून बंदोबस्तात वाढ. आता तर असं कळतंय की दिल्लीतील 5ही मेट्रो स्थानकं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं आहे, कारण जंतर मंतरवरून निघालेला हा मोर्चा संसदेच्या दिशेनं कूच करत असताना दिल्ली पोलिसांनी संसदेच्या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे अधिकचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि बॅरिगेड देखील लावून मोर्चा जो आहे तो अडवण्याचा प्रयत्न केला. खरं तर या सगळ्यानंतर आंदोलकांच्या एक शिष्टमंडळाने आपल्या मागणीचं निवेदन जे आहे ते शिक्षण मंत्रालयात आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला. पण सध्या आपण जर पाहिलं तर या सगळ्याच परिसरामध्ये मोठ्या संख्येनं तरुण जे आहे, तरुण वर्ग जे आहे, विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, हे सगळे जे आहेत जंतर मंतरच्या या सगळ्याच आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं कळत होतं. त्यापूर्वीच आपण पाहतोय की पोलिसांनी जे आहे या सगळ्या जंतर मंतरवरती आता लाठीचार्ज केलेला आहे. एकीकडे केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना मात्र पावसाळी अधिवेशनाचा संसदेतला आजचा पहिला दिवस आहे आणि हे सगळेच आता पडसाद उमटू लागलेले आहेत. खरं तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे, बॅरिगेटिंग केलेली आहे आणि या सगळ्याच आंदोलकांवरती आता लाठीचार्ज देखील केलेला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय की वेगवेगळ्या मागण्या आहेत ज्या पद्धतीत आज सकाळपासूनच देशभरातील विविध राज्यातून. मीनाक्षी, माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार. जंतर मंतर परिसरात पोलिसांना आंदोलकांना पांगवण्याकरता लाठीचार्ज करावा तर लागलाच आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संवाद साधला. पावसाळी अधिवेशनापूर्वी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर देशाभिमान जागरूक केलेला आहे असं म्हणत अंतराळातल्या कामगिरीबद्दल कौतुक केलं. पण जंतर मंतरवर जे काही तरुण एकवटले आहेत त्याविषयी मात्र वक्तव्य केलेलं नाहीये. खरं म्हटलं तर आता सर्व या आंदोलनाला देशभरातून हळूहळू पाठिंबा मिळायला लागलेला आहे आणि हे देशातल्या क्रांतीचे एक बदल असेल. माझ्या माहितीप्रमाणे बळाचा आणि ह्याचा वापर करून आणि वेगळ्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये युवकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करून लोकांच्या आणि तरुणातला रोष कमी होत नाही. 20 दिवसापासून आंदोलन सुरू असताना पोलीस बळाचा वापर करून सोनम वांगचुकला या ठिकाणी अटक केली, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आज मोर्चा आहे, सगळेजण या मोर्चात सामील होणार म्हटल्यानंतर आता लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झालेला आहे. लोकशाही राहिलेली नाही ना, सगळीकडे हुकुमशाही चाललेली आहे आणि अशा पद्धतीने इतर राष्ट्रामध्ये जे आहे तेच आता भारतामध्ये अवलंबलं जातं हे आपल्याला प्रत्यक्ष दिसून येत आहे. दुर्दैव या देशामध्ये की आजपर्यंत या देशामध्ये अशा प्रकारचं होतं, युवकांवर लाठीचार्ज होतोय, प्रचंड प्रमाणामध्ये आंदोलन चिरडलं जातंय. तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान तिथं आलेल्या युवकांच्या बाबतीमध्ये काय भावना व्यक्त करण्याच्या ऐवजी, नीटच्या बाबतीत त्यांचं काही स्टेटमेंट करण्याच्या ऐवजी आपण अंतराळाचं वगैरे ह्याच्यावर युवकांनी कसं हे केलंय त्याच्या बाबतीमध्ये बोलत असतील तर आता मला वाटतं की आता जनतेनेच विचार करावा असं वाटतंय. अगदी खूप धन्यवाद शशिकांतजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मीनाक्षी, आपण पाहतोय या ठिकाणी 5 मेट्रो स्थानकं बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. तर काही संसद परिसरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. मीनाक्षी, ऐकूया आपण. जंतर मंतर परिसरात पोलिसांचा हा लाठीचार्ज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.